गेलेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, जेव्हा पण मला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ना, मी असा बेत करत असते खिचडी कढी आणि मसाला पापडचा. तर आज तुम्हाला मी कढीची रेसिपी दाखवणार आहे. गेलेल्या पार्टमध्ये खिचडीची रेसिपी दाखवलेली होती. काय केले बघा, दही घेतले, दही चांगल्या प्रकारे फेटून घेतलं, मध्ये 2 ते 3 चमच बेसन टाकून घेतलं, त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं, मध्ये थोडंसं जे आहे ते पाणी टाकलं, चांगल्या प्रकारे त्याला छान असं घोटून घेतलं, म्हणजे मध्ये गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजे दहीच्या बेसनच्या वगैरे. थोडीशी हळद टाकली, आणखी छान प्रकारे घोटून घेतलं. त्याला कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, तेल टाकलं, लगे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की लगे मध्ये मोहरी टाकून घेतली. नंतर मध्ये टाकलेलं आहे मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूणचं पेस्ट. चांगल्या प्रकारे त्याला तेलात फ्राय करून घेतलं. थोडीशी आणखी हळद टाकली, मध्ये कांदा टाकला. आपण नेहमी कढीमध्ये कांदा वगैरे नाही टाकत, पण हे जेव्हा आपण मी खिचडी संग करत असते ना, मी कांदा मध्ये थोडासा टाकते. चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि छान मसाला फ्राय झाला की लगे मध्ये ताक जे आपण करून ठेवलं होतं ते टाकून घेतलं. थोडंसं वरतून कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं, मग थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली. छान प्रकारे चांगली उकळू द्यायची. उकळी की गॅस बंद करायचा. मस्त आपली कढी रेडी आहे. तर पुढच्या पार्टमध्ये मी पापडची रेसिपी सांगणार आहे. तोपर्यंत चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा बघा, अशाच नवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि पुढचा आणखीन एक पार्ट पाहण्यासाठी. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.